पुढची मॅच टीम 1 टीम 7 1 and 7. मनीष आणि पहिल्या चेंडूवरती त्रिफळा बाद होतोय विनयचा. अतिशय सुंदर गोलंदाजी. गोलंदाज आहे तो म्हणजे नितीन. उंच पुरा गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करताना थोडासा इन स्विंग केला. संध्याकाळची वेळ आहे थोडासा बॉल स्विंग व्हायला सुरुवात होतो. बोल हो गया. नितीन नितीन नवीन बॅटर ओंकार मैदानामध्ये विनयची जागा घेताना पुन्हा एकदा नितीन बॉलिंग मारू करते. आता अतिशय सुंदर लाईन अँड लेंथ वरती डिलिव्हरी करतोय. आउटसाइड ऑफ स्टंप कोणताही मौका देत नाहीये फलंदाजाला. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी नितीन मार्फत. संतोष सावंत यांनी मागचे 2 महिने आर्टिफिशियल इंटेलिजन्स लावला होता कोणते प्लेयर सिलेक्ट करायला पाहिजेत आणि तसेच प्लेयर सिलेक्ट केले. उंच फटका मिसटाइम झालेला आहे परंतु इथे मात्र नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि 1 धाव. दोन्ही संघांच्या खेळाडूंना विनंती आहे आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचला नाहीये. दोन्ही संघांना पॅनलाइज केलं जाईल. टीम 49 आणि टीम 65 सर इथे उभे राहा प्लीज. 49-65 आपला अतिरिक्त खेळाडू लवकर पाठवा नाहीतर 5 धावांना पॅनलाइज केलं जाईल. लॉंग ऑफ खेळाडू आपला खेळाडू इथे नाहीये 5 धावांना पॅनलाइज केलं जाईल. अजूनही आम्ही सांगतोय. संतोष धाव संख्या ती म्हणजे 2. समोर येतो म्हणजे ओंकार. कट करण्याचा प्रयत्न पॉइंट रिजन मध्ये मात्र इथे चेंडू पावतोय. सीमारेषेची कड ओलांडतोय का नाही. इथे मात्र 2 धावा कम्फर्टेबली धावून काढल्या. 2 धावांनी धाव संख्या झाली ती म्हणजे 4. पहिलं षटक मैदानामध्ये संपतंय. धाव संख्या म्हणजे 4. नवीन तुमच्या गोलंदाजाचं नाव नाही सर 5 धावांना पॅनलाइज केलं जाईल. आपल्याला वारंवार आम्ही पहिला देखील सांगितलं. धीरज येतोय. धीरज येतोय त्याची जागा घ्यायला. नितीन होता ना. नितीन ना पहिला बॉलर कोण होता. मिथिल. धीरज राईट आर्म ओव्हर द विकेट 15 ते 20 पावलांचा स्टार्ट घेतोय. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न कारण 10 चेंडूंचाच सामना आहे त्याच्यामुळे पाहूया. झेल खाली जातोय आणि वाटा कॅच. पहिलाच धक्का देतोय आपल्या या नवीन षटकामध्ये धीरज. धाव संख्येत बदल नाही. धाव संख्या ती म्हणजे फक्त 4. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती गडी बाद करण्यामध्ये यश मिळवतो तो म्हणजे धीरज. बॅट्स सिद्धार्थ. घणाघणाती फलंदाजी इथे करावीच लागेल क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये जाण्यासाठी. इथे मोठी स्पर्धा. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक. 10 चेंडूंची मॅच आहे लक्षात घ्या मित्रांनो. दोन्ही चेंडू डॉट गेलेत. एका चेंडूवरती विकेट मिळवले. 1 चेंडू डॉट गेलाय. अतिशय सुंदर गोलंदाजी नेत्रदीपक गोलंदाजी. पुन्हा एकदा आउटसाइड. आता इथे मात्र जे करायला नाही पाहिजे कीपरच्या मार्फत मात्र इथे थोडीशी चूक होते. दोन्ही पायाच्या मधनं चेंडू जातोय. 22च्या रूपाने 4 धावा कशाही आल्या तरी चालतील. प्री क्वार्टरचे सामने आहेत. बॅटने येऊन देत किंवा बाईजने येऊन देत. वाईडने येऊन देत किंवा नोने येऊन देत. धावा येणं महत्वाचं आहे. स्कोर मीटर सुरू व्हायला पाहिजे. धीरज ऑन द मार्क. पुन्हा एकदा मोठा फटका. आता मात्र इथे पुन्हा एकदा थोडासा गलथान यष्टीरक्षण इथे म्हणायला लागेल आणि थोडीशी चूक इथे होते. नऊ धावा झालेत आणि चेंडू शिल्लक आहे तो म्हणजे 1. पाहूया या एका चेंडूवरती किती मोठी धावसंख्या स्कोर करतोय संघ 65. फटका तर मोठा खेळलाय लॉंग ऑन रिजन मध्ये. पाहूया 1 बाउन्स पकडण्याचा प्रयत्न. दुसरी धाव इथे निश्चितच
दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय. पाहूया इथे कीपर कलेक्ट करताना मात्र पंच मात्र स्तब्ध उभे आहेत. म्हणजे 2 धावा झालेल्या आहेत. 11 धावसंख्या आहे आणि 12 करायचे आहेत सामना जिंकण्यासाठी. संतोष सावंत आणि त्याच्या टीमला हे काही अशक्यप्राय आव्हान नाहीये. 2 षटकारांचा खेळ आहे. 10 चेंडू आहेत. याच्या पुढची मॅच टीम 1 टीम 7. टीम 7 ने माझ्या मते नाणेफेक जिंकलेली आहे. टीम 1 आणि टीम 7 नाणेफेक जिंकले. टीम 7 ने बॅटिंग घेतलेली आहे. तयार राहायचं आहे दोन्ही फलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी सुद्धा लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा मॅच संपल्यावर. कंपल्सरी चेस टाय होणार नाही मॅच. 11 धावा झाल्यात. 12 करायचे आहेत. 10 चेंडू 12 धावा. इलेवन ऑन द स्कोर बोर्ड. 12 टू विन. कंपल्सरी 12. इथे टाय होणार नाही, लक्षात घ्या मित्रांनो. एक चांगला आयोजन नियोजन म्हणता येईल आम्हाला आणि दरवर्षीच करतात. दर्शन आणि मृणाल बिनीचे फलंदाज आणि गोलंदाज आहे तो म्हणजे हर्षल. मनीष बॉलिंग वरती मनीष समोर आहे तो म्हणजे मृणाल तोडणकर. समोर नॉन स्ट्राईकला आहे तो दर्शन पाटील. पाहूया दोन्ही फलंदाज. 12 धावांचं उद्दिष्ट त्यांच्यासाठी फार मोठं नाहीये. 10 चेंडू 12 धावा. प्री क्वार्टरचा दुसरा सामना. चौथा सामना मैदानामध्ये मार्गस्थ. फुलटॉस चेंडू कव्हर रिजन मध्ये मारलेला. 1 धाव इथे मात्र होईल. एका धावेवर मात्र दुसऱ्या धावेसाठी सुद्धा कॉल केला. थोडासा क्षेत्ररक्षक मात्र अग्रेसिव्हली चेस करत नव्हता चेंडू आणि त्याच्यामुळे 2 धावा धावून काढल्यात. 10 धावा करायच्या आहेत. मृणाल स्ट्राईक वरती आहे. समोर आहे तो म्हणजे मनीष. पुन्हा एकदा कव्हर रिजन मध्ये त्याच क्षेत्ररक्षकाकडे पुन्हा एकदा चेंडू. दुसऱ्या धावेसाठी कॉल पाहूया नाही. 1 धाव समाधान मानावं लागेल. पुणा संघाने प्री क्वार्टरचा पहिला सामना जिंकून दिमाखात प्रवेश केलाय. त्याच्यानंतर मागच्या सामन्यामध्ये औरंगाबादने सुद्धा नेत्रदीपक कामगिरी केली आणि हा षटकार टॉवरिंग 6. माफ करा, इथून थोडीशी विजिबिलिटी इश्यू आहे त्याच्यामुळे इथे मात्र एक चांगला झेल होऊ शकला असता आणि तो झेल सुटतोय. 2 धावा. धावसंख्येत बदल. धावसंख्या आहे ती म्हणजे 5. अजूनही धावा करायच्या आहेत त्या. मोठा फटका स्क्वेअर लेग रिजन मध्ये. पाहूया चौकार निश्चितच असेल. पंच घोषित करतायत चौकार. दर्शन जेव्हा बॅटिंग करतो त्या तुम्हाला अतिशय टेक्निकली साऊंड बॅटिंग बघायला मिळणार. याबद्दल मृणाल सुद्धा तेवढाच तोडीचा फलंदाज आहे. संतोष सावंतचे हुकमी फलंदाज. धावसंख्या झाली आहे ती म्हणजे 9. आता फक्त निव्वळ माझ्या मते औपचारिकता शिल्लक राहील या सामन्यामध्ये. पाहूया, परंतु चमत्कारांचा खेळ मानला जातो. अनिश्चितता भरलेली असते. इथे मात्र ती होणार नाही कारण हा षटकार मारतोय दर्शन आणि आपल्या संघाला क्वार्टर फायनलमध्ये पोचवतोय. वेल प्लेड दर्शन, वेल प्लेड मृणाल. हार्ड लक. नेक्स्ट मॅच टीम नंबर 1 टीम नंबर 7. मित्रा, तुला आजच्या दिवसातली आवडलेली मॅच, आवडलेला क्षण आमच्याबरोबर शेअर केलास तर निश्चितच आमचं सुद्धा मनोबल वाढेल. असं काय झालं की कुठचा गोलंदाज हवी ठरला, कुठचा फलंदाज हवी ठरला, कुठच्या क्षेत्ररक्षकांनी चांगला झेल पकडला? तुझ्या थोडासा मेमरी बॅकअपमधनं जर काढलंस तर निश्चितच. कारण की कालच्या दिवसात सर आम्ही पाहिलं, कारण कालच्या दिवसापासून आम्ही समालोचन करतोय. प्रत्येक स्पर्धा आणि प्रत्येक मॅच यामध्ये फरक असतो. स्पर्धा कधी कधी ऑर्गनाईज करतात, तिथे मॅच चांगल्या नसतात. काही मॅच चांगले असतात